नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज दीपावलीतले दिवे जी वापरलेले आहेत ती कशी स्वच्छ करायची ती दाखवणार आहे। आणि तेलकट आणि चिकट झालेले लवकर स्वच्छ करण्यासाठी मी इथे ट्रिक वापरलेली आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। ऑल वर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉइंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका। तुमचे एक लाईक, एक सबस्क्राइब आणि या हाईपचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा। चला रेसिपीकडे वळूया। आता इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे, याच्यात 1 ते 1.5 लिंबाचा रस ह्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि वरचं साल पण ह्याच्यातच टाकून घ्यायचे। तर बाकीचं दुसरं साहित्य ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आता इथे एक मोठा चमचा मी इथे मीठ टाकणार आहे। आता या चमच्याने मी अर्धा चमचा विम जेल टाकणार आहे। आता इथे खाण्याचा सोडा टाकायचा आहे, 2 चमचे, छोटे 2 चमचे टाकलेला आहे। आता याच्यात एकदम गरम पाणी टाकायचे। आता याच्यामध्ये जे तेलकट पंते आहेत ते टाकून घ्यायच्यात आणि 10 मिनिटं असंच ठेवायचे पाण्यामध्येच। आता 10 मिनिटांनंतर मी असं थोडंसं घासणीनं किंवा ताराच्या घासणीनं असं स्वच्छ करून घ्यायचे। तर एकदम सहज आणि स्वच्छ लगेच तेलकटपणा निघून जाते आणि लगेच स्वच्छ पण होतात। तर अशा पद्धतीने मी पंत्या स्वच्छ करून घेणार आहे। तर आता याला साबण किंवा काहीच लावायची गरज नाही, याच पाण्याने एकदम स्वच्छ असं पंत्या निघतात। आता सर्व पंत्या मी याच पद्धतीने स्वच्छ करून घेणार आहे। आता तुम्हाला घासल्यावर दाखवते। तर बघू शकता आता ही शेवटची पंती राहिलेली आहे। एकदम सर्व स्वच्छ घासून घेतलेले आहेत मी। आता दुसऱ्या पाण्यात एकदा धुवून घ्यायचं याला। तर दुसरं पाणी टाकताना गरमच टाकणार आहे या पंत्यावर आणि एकदा स्वच्छ धुवून घ्यायच्यात। आता घासायची काही गरज नाही। आता एकदम छान अशा निघालेल्या आहेत, अजिबात तेलकटपणा राहिलेला नाही। आता या पंत्याला मी कपड्यानं कोरडं करून घेणार आहे आणि 1-2 तास उन्हात ठेवायचे आणि नंतर भरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवायचे। आता इथं सर्व आता या पंत्या पुढच्या वर्षी तुम्ही वापरू शकता, एकदम स्वच्छ झालेले आहेत। किंवा तुळशीच्या लग्नाला आणखीन तुम्ही वापरू शकता, एकदम छान। आणि याच पद्धतीने धुवून घ्यायच्या आणि डब्यात भरून ठेवायच्या, पुढच्या वर्षी पण वापरू शकता। आता मी याला उन्हात ठेवणार आहे 1-2 तास। तर बघू शकता एकदम छान असे स्वच्छ निघालेले आहेत। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।